मित्रांनो, यावेळीच्या माध्यमाने तलाठी भरतीची उत्तर तालिका म्हणजेच आन्सर की आल्यानुसार आपला कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो त्याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। जशी उत्तर तालिका जाहीर झाली, आन्सर की जाहीर झाली, त्यानंतर आपण भरपूर व्हॉट्सअप ग्रुपला SMS केले, विद्यार्थ्यांशी संपर्क केले। जवळपास 50 ते 60 आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो। त्यासोबत जर विचार केला तर आपल्याकडे 15 ते 20 टेलिग्राम ग्रुप आहेत आणि आपल्या ज्या पण नोट्स घेतल्या होत्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरती स्पेशल साठी, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा आपण SMS केले। ते विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले त्यांनी आपल्याकडे पाठवलेत। आपण त्यांची कास्ट, त्यानंतर त्यांनी कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता तो, आणि त्यासोबत त्यांना किती मार्क्स मिळाले ते सर्व आपण काढलेले आहेत मित्रांनो। आतापर्यंत जवळपास 1000+ विद्यार्थ्यांची जी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली मित्रांनो, यामध्ये सर्व कॅटेगरीचा, सर्व जिल्ह्यांचा आणि त्यासोबत सर्वच विद्यार्थ्यांचा बहुतेक समावेश झालेला आहे मित्रांनो। आणि त्यानुसार आपण तलाठी भरतीची उत्तर तालिकेनुसार आपला कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो त्याविषयी सविस्तर चर्चा आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण करणार आहोत मित्रांनो। त्यासोबत सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म आलेत मित्रांनो आणि त्यानुसार किती मार्क्स त्या विद्यार्थ्यांना मिळालेत आणि सर्वात जास्त कट ऑफ कोणत्या जिल्ह्याचा जाऊ शकतो त्याविषयी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। जर विचार केला तर ही सर्व माहिती काढण्यासाठी 2 ते 3 तासाचा वेळ लागलेला आहे मित्रांनो। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला फक्त एक लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात पहिल्यांदा आपण कोणत्या जिल्ह्याचा जास्तीत जास्त कट ऑफ लागेल याची चर्चा करूया मित्रांनो। जर विचार केला तर रायगडचा सर्वात जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता असणार आहे। 2 नंबर पुणे, त्यानंतर अहमदनगर, बीड, नाशिक, त्यानंतर नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, अशा प्रकारचा आपल्या अनुभवानुसार आणि आपण जी माहिती काढलेली आहे त्या जिल्ह्यांचा कट ऑफ सर्वात जास्त लागण्याची दाट शक्यता असणार आहे। जरी आपण विद्यार्थ्यांशी बोलणं केलं त्यानुसार, नाही तर फॉर्मच्या तुलनेत आणि जागांच्या तुलनेत आपण विचार केला तर या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्म आलेत मित्रांनो आणि बहुतेक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क्स इथे मिळाले आहेत मित्रांनो। त्यानुसार आपण या जिल्ह्यांचा कट ऑफ थोडा हाय जाऊ शकतो असा विचार करू शकतो मित्रांनो। आता आपण सर्व जिल्ह्यांनुसार आणि कॅटेगरीनुसार अंदाजित कट ऑफ इथं बघणार आहोत मित्रांनो। खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा मित्रांनो। चला आपण प्रत्येक जिल्ह्याचा विचार करणार आहोत। सर्वात पहिले आपण जिल्हा रायगड जिल्ह्याचा विचार करूया। रायगड जिल्ह्यासाठी कोणत्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफ जाऊ शकतो त्याविषयी सविस्तर आपण बोलूया। सर्व जिल्ह्यांचा कट ऑफ सांगण्या अगोदर आपल्याला सर्वात पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं असणार आहे। हा जो अंदाज असणार आहे माझा स्वतःचा अंदाज असणार आहे आणि त्यानुसार मी हा कट ऑफ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। सर्व जागांनुसार, अर्जांनुसार आणि आपल्याकडे माहिती आल्यानुसार हा कट ऑफ मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। आता यामध्ये जिल्ह्यानुसार तुम्हाला कट ऑफ बघण्यासाठी भेटणार आहे आणि कॅटेगरीनुसार इथं कट ऑफ बघण्यासाठी भेटणार आहे। तो हा जो कट ऑफ मी सांगणार आहे जिल्ह्यानुसार कट ऑफ सांगणार आहे, यामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्ह्यानुसार आणि कॅटेगरीनुसार कट ऑफ आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे। जो कट ऑफ मी सांगणार आहे यामध्ये हा मेलचा असणार आहे, ठीक आहे, पुरुषांचा कट ऑफ असणार आहे। आणि जसं की मी तुम्हाला रेंज सांगितली 166 ते 170, ठीक आहे, 166 ते 170 यामध्ये ओपनचा कट ऑफ लागेल या जिल्ह्याचा। तर आपल्याला समजून घ्यायचं, आता समजा तुम्ही महिला असेल, ठीक आहे, तर महिलांचा म्हणजे फिमेलचा कट ऑफ किती जाईल, -2 नी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा। हा जो कट ऑफ सांगितलेला आहे यामधून -2 करायचं। तुम्ही आरक्षणाअंतर्गत येत असेल, कोणते आरक्षणाअंतर्गत, जसे की माजी सैनिक असाल, भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, नाहीतर अपंग वगैरे असाल, त्यानुसार तुम्ही 2 मायनस करत चालायचे आणि एवढा तुम्हाला कट ऑफ तुमचा गृहीत धरून चालायचे। मी फक्त हा जो हायेस्ट कट ऑफ असणार आहे मेलचा आणि कॅटेगरीनुसार ते तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही फिमेल असेल तर त्यातून -2 करायचं, आरक्षण अंतर्गत येत असेल तर अजून -2 करायचं, म्हणजे मायनस इथे 4 करायचं, ठीक आहे। त्यानुसार तुम्हाला हा कट ऑफ तुमचा स्वतःचा कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारचे मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला कमी वेळामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा कट ऑफ इथं बघता येणार आहे मित्रांनो। तर चला आता आपण व्यवस्थित जिल्ह्यानुसार हा सर्व कट ऑफ बघण्याचा प्रयत्न करूया। तर बघा, सर्वात पहिला रायगड जिल्हा आहे। तर एकूण जागांचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यासाठी 241 जागा होत्या आणि त्यानंतर एकूण अर्ज जर विचार केला तर 1,0537 एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो। जागांच्या तुलनेत इतर जिल्ह्यांचा विचार केला तर रायगडला खूपच जास्त अर्ज आलेत मित्रांनो। जागांच्या तुलनेत जर विचार केला तर रायगड जिल्ह्यासाठी खूपच जास्त अर्ज आलेत मित्रांनो। इथे जर विचार केला ST आणि SC, ठीक आहे, या 2 कॅटेगरीचे अर्ज जास्त बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो आपल्या अनुभवानुसार, ठीक आहे। त्यामुळे SC आणि STचं मेरिट सुद्धा इथं थोडा हाय बघण्यासाठी भेटणार आहे। ओपनचा जर विचार केला इथं असणार आहे 180 ते 86च्या दरम्यानमध्ये। फिमेल असेल तर तुम्हाला -2 करायचं, आरक्षण अंतर्गत येत असेल तर -4 तुम्हाला करायचे ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा, ठीक आहे। OBCचं 176 ते 182च्या दरम्यानमध्ये येऊ शकतं। त्यानंतर VJAचं 174 ते 180च्या दरम्यामध्ये तुमचं कट ऑफ लागू शकतं मित्रांनो। NT, आता NT B C D या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थी
विद्यार्थ्यांचं 172 ते 176 या दरम्यानमध्ये कट ऑफ येऊ शकतं मित्रांनो. त्यानंतर SBCचं 172 ते 178 या दरम्यानमध्ये कट ऑफ येऊ शकतं. EWSचं 170 ते 174 यामध्ये कट ऑफ येऊ शकतं. SC STचं सर्वात पहिल्यांदा सांगितलं कट ऑफ थोडं हाय जाण्याची शक्यता असणार आहे, कारण तिकडे सुद्धा जास्त फॉर्म आलेत मित्रांनो या कॅटेगरीचे सुद्धा. ठीक आहे, त्यामुळे 168 ते 172 या दरम्यानमध्ये तुमचं कट ऑफ येऊ शकतं. आणि त्यानंतर ST लास्टला 164 तर 168 या दरम्यानमध्ये तुमचे कट ऑफ येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला गडचिरोली आणि त्यासोबत रायगड हे दोन जिल्ह्यांचे कट ऑफ का सांगत आहे यामध्ये बघा किती फरक आहे. आता रायगडचा जर विचार केला तर 241 जागा होत्या. ठीक आहे, आणि गडचिरोलीचा जर विचार केला तर 158 जागा होत्या. आणि यासाठी जर विचार केला तर आपल्याला या दोन्ही जागांमध्ये नॉर्मली आपण 100चा फरक पकडून चालूया. 100 जागा इथं प्लस आहेत. ठीक आहे, इकडे 100 जागा प्लस आहेत आणि त्यानुसार त्या तुलनेत जर विचार केला तर इथे 1 लाख प्लस अर्ज आलेत आणि इथे फक्त 9000 अर्ज आलेत मित्रांनो. आणि या दोन्हीच्या तुलनेत तुम्ही जर विचार करून बघितला तर आपल्याला इकडे पाहिजे होते 20 ते 30,000 अर्ज, तेव्हा या दोन्ही जिल्ह्यांचं कट ऑफ सारखं लागलं असतं मित्रांनो. परंतु जर अर्जांच्या तुलनेत आणि जागांच्या तुलनेत आपण विचार केला तर अर्ज खूपच जास्त आलेत मित्रांनो कुठं, रायगड जिल्ह्यामध्ये. आणि गडचिरोलीच्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर 158 जागांसाठी फक्त 9000 अर्ज आलेत मित्रांनो. आणि त्यासाठी इकडे खूपच कमी कट ऑफ लागण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. इथं ओपनचा 160 ते 166 च्या दरम्यानमध्ये कट ऑफ जाऊ शकतो. ओबीसीचा 154 ते 160 च्या दरम्यान जाऊ शकतो. त्यानंतर VJS 152 ते 156 या दरम्यानमध्ये जाण्याची शक्यता असणार आहे. NT कॅटेगरीचा BCD या सर्व कॅटेगरीचा मिळून जर विचार केला 152 ते 158 या दरम्यानमध्ये कट ऑफ लागू शकतो. SBCचा 152 ते 158, त्यानंतर EWSचा 150 ते 156 या दरम्यामध्ये, SCचा जर विचार केला 146 ते 152 च्या दरम्यामध्ये आणि STचा 138 ते 142 या दरम्यामध्ये कट ऑफ जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर अशा प्रकारचा कट ऑफ असण्याची दाट शक्यता असणार आहे. माझा अंदाज तुम्हाला या दोन जिल्ह्यांसाठी सांगितलेला आहे मित्रांनो. सर्व रिसर्च करून हा अंदाज मी मांडलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारचा माझा अंदाज आहे. तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून तुमचं जे मत आहे तेही माहीत करणं खूपच महत्त्वाचं असणार आहे. आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. चला आपण सर्व जिल्ह्यांचा विचार करणार आहोत. नक्कीच थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु सर्व जिल्ह्यांचा आपण विचार करणार आहोत मित्रांनो. त्यासोबत मित्रांनो आपण भरतीसाठी खूपच महत्त्वाच्या नोट्स तयार करत असतो. जर विचार केला तलाठी भरतीचा तर तलाठी भरतीसाठी आपण नोट्स तयार केल्या होत्या. नोट्स मधून जवळपास 90% अभ्यासक्रम आलेला होता मित्रांनो. जवळपास ज्या पण विद्यार्थ्यांनी नोट्स घेतल्या त्यांना खूपच जास्त फायदा झालेला मित्रांनो. नोट्सच्या बायाचं खूपच कमी आलं होतं, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा झाला. त्यांचा स्कोर सुद्धा खूपच जास्त वाढलेला आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला देखील आरोग्य सेवक, आरोग्य विभाग, कृषी सेवक, ग्रामसेवक आणि इतर कोणत्याही भरतीच्या नोट्स हव्या असतील तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये. तुम्हाला नंबर देत आहे 91 39 64 31 99. ठीक आहे, 91 39 64 31 99 हाच मोबाईल नंबर तुम्हाला इथे देखील दिसत असेल. ठीक आहे, या मोबाईल नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे, SMS करायचा आहे आणि तुम्हाला कोणत्या भरतीच्या नोट्स हव्या आहेत त्या भरतीचं नाव सांगायचं आणि नोट्स हव्या आहेत असा SMS करायचा. नोट्स बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती भेटून जाईल मित्रांनो. नोट्स कशा भेटणार त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाणार आहे मित्रांनो. तर चला अशा प्रकारच्या भरतीच्या नोट्स आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. पुढे अजून एक महत्त्वाची माहिती सांगत आहे. यावर्षी खूपच जास्त मोठी पोलीस भरती येण्याची दाट शक्यता आहे. जवळपास 20,000 प्लस जागा असण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. त्यासाठी पोलीस भरती सराव पेपर आपण सुरू केलेले आहेत. यामध्ये रोज तुम्हाला एक सराव पेपर सोडवण्यासाठी भेटत असतो मित्रांनो. तो तुम्ही ऑनलाईन स्वरूपात सोडू शकता. तुम्हाला यासाठी जॉईन केलं जातं, तुम्हाला ID तयार करून दिला जातो, व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जातं आणि तिथे तुम्हाला रोज लिंक दिली जाते. लिंकवरती क्लिक करायचं, पेपर चालू होऊन जातो. तुमचा ID टाकून पेपर चालू करायचा आणि त्यानंतर तुमचा निकाल समजून येतो. तुमच्या कॉम्पिटिशनला किती मुले आहेत, त्यांना किती मार्क्स मिळत आहेत, तुम्हाला स्वतःचा स्कोर कळून येतो, इतर विद्यार्थ्यांचाही स्कोर कळून येतो, जेणेकरून तुम्हाला किती तयारीची गरज आहे हे सर्व तुम्हाला समजून येतं मित्रांनो. अशा प्रकारचे रोज एक सराव पेपर तुमच्याकडून सोडून घेतला जात आहे मित्रांनो. ₹1 कमी किमतीमध्ये तुम्हाला एक सराव पेपर इथे भेटत आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला वन टाइम पेमेंट ठेवलेलं आहे ₹149. तुम्हाला नंबर दिसत असेल 96 65 18 17 69. आता या नंबरवरती तुम्हाला ₹149 पेमेंट करावं लागणार आहे. हे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला रोज एक टेस्ट सोडवण्यासाठी भेटणार आहे. आता ही टेस्ट पोलीस भरतीची एक्झाम होईपर्यंत आपण चालू ठेवणार आहे, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्यायचा हाच या टेस्टचा उद्देश आहे. आणि खूपच कमी किमतीमध्ये जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे खूपच कमी पैसे तेही या टेस्टला जॉईन होऊ शकता, कारण ₹1 कमी किमतीमध्ये या टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी भेटणार आहे. जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ID तयार करून दिला जातो. ID टाकायचा आणि तुमची टेस्ट चालू होऊन जाते. रोज तुमची एक टेस्ट घेतली जाणार आहे
मित्रांनो, आणि एक्झाम होईपर्यंत तुमच्या या टेस्ट चालू असणार आहे। याचा नक्कीच फायदा घ्या मित्रांनो, तुम्हाला खूपच जास्त याचा फायदा होणार आहे, कारण तुमची प्रॅक्टिस खूपच जास्त होणार आहे मित्रांनो, ठीक आहे। तर त्यासाठी तुम्ही या टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। आता सध्या खूपच कमी किंमत ठेवलेली आहे, 149 रुपयामध्ये पेपर होईपर्यंत तुम्हाला रोज एक टेस्ट सोडवण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो। तर जॉईन व्हायचं असेल तर नंबर दिलेला आहे तुम्हाला 96 65 18 17 69 या नंबरवरती डायरेक्टली तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे ने पेमेंट करायचं मित्रांनो। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि तुमचं स्वतःचं नाव पाठवायचे, त्यानंतर तुम्हाला लगेच आयडी तयार करून भेटतो आणि त्यासोबत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जातं मित्रांनो। तर अशा प्रकारचे याची प्रोसेस असणार आहे। सविस्तर माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता। तर चला आता आपण पुढील जे जिल्हे आहेत त्यांचं किती कट ऑफ लागू शकतं त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर बघा आता यामध्ये आपण पुणे जिल्ह्याचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो माझ्या अंदाजानुसार मी सांगत आहे। जागा 183 जागा एकूण जागा होत्या आणि अर्ज 1,14,684 एवढे अर्ज आलेले आहेत, म्हणजे खूपच जास्त अर्जांची संख्या आलेली आहे। त्या अंदाजानुसार काढलं तर ओपनचं 180 ते 84 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो। त्यानंतर ओबीसीचं 176 ते 180 च्या दरम्यानमध्ये, विजयचं 162 ते 166 च्या दरम्यानमध्ये, एनटीबीसीडी या सर्व कॅटेगरीचे 160 ते 164 या दरम्यानमध्ये, एसबीसीचं 160 ते 64 या दरम्यामध्ये, ईडब्ल्यूएसचं 162 ते 168 या दरम्यामध्ये, एससीचं 156 ते 160 या दरम्यामध्ये, एसटीचं 150 ते 154 या दरम्यामध्ये तुमचं मेरिट लागू शकतं मित्रांनो। त्यानंतर अमरावतीसाठी 156 जागा होत्या। त्यानंतर अर्ज आलेले 9,240 अर्ज, ओपनचं 172 ते 176 च्या दरम्यामध्ये, ओबीसीचं 164 ते 170 च्या दरम्यामध्ये, अशाच प्रकारचं विजयचा जर विचार केला तर 162 ते 166 या दरम्यामध्ये। एनटी कॅटेगरीचा विचार केला तर बी सी डी यामध्ये एनटीबी एनटीसी एनटीडी या सर्व कॅटेगरीचा समावेश तुम्ही धरून चाला। मी फक्त एनटी कॅटेगरी बोलेल इथून पुढे। तिचं जर विचार केला तर 160 ते 164 या दरम्यामध्ये मेरिट जाऊ शकतं मित्रांनो। अजून एक गोष्ट, आता हे जे मी सांगत आहे जे सर्वसाधारण डायरेक्टली हायेस्ट असतात कॅटेगरीनुसार त्यांचं मेरिट सांगत आहे मित्रांनो, म्हणजेच मेल कॅन्डिडेट सर्वात हायेस्ट आणि यामध्ये सर्वसाधारण जे विद्यार्थी येतात त्यांचं मेरिट सांगत आहे। जर तुम्ही महिला असाल तर तुम्ही -2 करायचं आणि कोणत्याही आरक्षणाअंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल या कॅटेगरीमध्ये सुद्धा, ठीक आहे, या सर्व कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्या आरक्षणाअंतर्गत फॉर्म भरला असेल तर -4 तुम्हाला करत चालायचे आणि त्यानुसार तुम्हाला स्वतःचं तुमचं मेरिट ठरवायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। त्यानुसार तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता। चला पुढे एसबीसीचा जर विचार केला तर 160 ते 164 या दरम्यामध्ये लागू शकता। आता यामध्ये हे जे विद्यार्थी आहे यांचा सुद्धा आपण विचार केलाय, कारण आपल्याकडे भरपूर कॅटेगरीचा आणि जिल्हा वाईज त्यांनी कुठे फॉर्म भरला, त्यांना किती मार्क्स मिळाले सर्व आलेत आणि त्यानुसार या कॅटेगरीचं मागे पुढे होऊ शकते मित्रांनो। आता इथं एनटीचा आणि एसबीसीचा इथं मेरिट मी इथं सेम दिलेलं आहे। त्यामागचं कारण असं आहे की जर विचार केला एसबीसीचे तिथे फॉर्म जास्त आलेत मित्रांनो, असं आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यानुसार आपण हे मेरिट काढलेलं आहे सर्व जिल्ह्यांचे। एका जिल्ह्याचं इथं मेरिट काढण्यासाठी वेळ दिलेला आहे। आपण ही लिस्ट तयार करण्यात आलेली आहे, सर्व कॅटेगरीचा विद्यार्थ्यांचा विचार करून आपण ही लिस्ट तयार केलेली आहे। इथं कॅटेगरीनुसार सुद्धा मेरिट कमी जास्त आपण लावलेलं आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली होती सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्यानंतरच आपण मेरिट लिस्ट इथं तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे। ईडब्ल्यूएसचा जर विचार केला तर 162 ते 168 या दरम्यामध्ये जाऊ शकता। एससीचा जर विचार केला तर 156 ते 160 च्या दरम्यामध्ये, एसटीचा जर विचार केला तर 150 ते 154 या दरम्यामध्ये तुमचं मेरिट जाऊ शकतं मित्रांनो। चला पुढे आपण नाशिक जिल्ह्याचा विचार करूया। नाशिक अकोला या दोन जिल्ह्यांचा, नाशिकलाही जास्त फॉर्म आलेत मित्रांनो, 268 जागा होत्या, 68,038 फॉर्म आलेले आहेत मित्रांनो। अकोल्याचा जर विचार केला तर 41 जागा होत्या, 6,404 जागा इथं फॉर्म आलेले आहेत मित्रांनो। तर त्यानुसार जर नाशिकचा विचार केला ओपनचा 172 ते 168 या दरम्यामध्ये जाऊ शकतो, ओबीसीचं 168 ते 72, त्यानंतर जर विचार केला विजेचं तर 162 ते 168 या दरम्यामध्ये, एनटीचा विचार केला ते 162 ते 166 या दरम्यामध्ये, एसबीसीचं 160 ते 64 या दरम्यामध्ये, त्यानंतर ईडब्ल्यूएसचं 158 ते 162 या दरम्यामध्ये लागू शकतं। त्यानंतर एससीचा जर विचार केला 156 ते 160 या दरम्यामध्ये, एसटीचं 152 ते 156 या दरम्यामध्ये लागू शकतं। त्याचरित्या बघू शकता अकोला जिल्ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो आणि बघू शकता, ठीक आहे, हे अकोला जिल्ह्याचं मेरिट लागू शकतं कॅटेगरीनुसार मी इथं दिलेलं आहे। महिलांनी इथं मायनस इथं किती करायचं -2 करायचं आणि आरक्षण अंतर्गत ज्यांनी पण फॉर्म भरला असेल त्यांनी मायनस किती करायचं 4 करायचं यामधून सर्व कॅटेगरीनुसार, ठीक आहे, आणि तेवढं मेरिट लागू शकतं असा माझा अंदाज आहे, ठीक आहे। मायनस तुम्हाला करायचंय, काही ठिकाणी प्लस देखील होऊ शकतं, या गोष्टीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। चला अकोला जिल्ह्याचं झालं, पुढे चला अहमदनगर जिल्ह्याचं थोडं हाय मेरिट जाऊ शकतं, कारण तिथे देखील जास्त फॉर्म आलेत, जवळपास 250 इथं जागा उपलब्ध होत्या आणि त्यासाठी अर्ज आलेत 61,633 अर्ज आणि त्यासाठी जर कॅटेगरीनुसार विचार केला ओपनचं 172 ते 178 या दरम्यामध्ये जाऊ शकते मित्रांनो, ओबीसीचं 164 ते 170 या दरम्यामध्ये जाऊ शकते मित्रांनो। आता काही विद्यार्थी असे कमेंट्स करतील की हे जे मेरिट आहे खूपच जास्त दाखवत आहे, एवढं मेरिट लागणार नाहीये, तर हे सर्वसाधारणचं मेरिट सांगितलेलं आहे। महिलांनी याच्यातून -2 करायचं, आरक्षणावाल्यांनी इथं -4 करायचं,
काही ठिकाणी एवढे मेरिट जाऊ शकतं आणि त्यासोबत काही ठिकाणी इथं +2 सुद्धा होऊ शकतं, परंतु ते चुकून होऊ शकतं. भरपूर अभ्यास करून त्यानंतरच ही मेरिट लिस्ट तयार करण्यात आलेली मित्रांनो. ठीक आहे, त्यानुसार तुम्ही इथे विचार करू शकता आणि त्यानुसार आपलं इथं मेरिट लागण्याची दाट शक्यता असणार आहे. ओपनचं इथं दिलेलं आहे, ओबीसीचं, विजयचं, एनटी, त्यानंतर जर विचार केला एसबीसी, ईडब्ल्यूएस, त्यानंतर एससी, एसटी अशाच प्रकारचा वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर 19 जागा, 2636 अर्ज आलेत मित्रांनो. जागांच्या तुलनेत भरपूर अर्ज आलेत मित्रांनो. तर बघा अशा प्रकारचं इथं देखील मेरिट लागू शकतं. कॅटेगरीनुसार इथं मी पूर्ण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मेरिट तुम्हाला कसं वाटत आहे? पूर्ण प्रत्येक कॅटेगरीचा विचार केला गेला आहे. जागांनुसार आपल्याकडे माहिती आल्यानुसार आणि मार्क्सनुसार आपण हे मेरिट लिस्ट तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. एवढं मेरिट जाऊ शकतं. आपल्याला सांगितलेलं आहे इथं -2 करायचं महिलांनी आणि आरक्षणा अंतर्गत -4 करायचं. ठीक आहे, आणि त्यानुसार आपलं मेरिट इथं कॅल्क्युलेट करायचं. चला, आता यामध्ये असं सुद्धा होऊ शकतं की एखादी महिला आहे, आता महिला आरक्षणाअंतर्गत तिनं फॉर्म भरला असेल, आता आरक्षणाअंतर्गत आणि दुसऱ्या आरक्षण जसं की महिला आहे आणि तिनं अजून आरक्षणाअंतर्गत फॉर्म भरला असेल तर त्या महिलेचं डायरेक्टली -4 करायचं, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जेणेकरून तिचं मेरिट अजून कमी लागू शकतं. ठीक आहे, या अनुषंगाने आपल्याला ही अशा प्रकारची मेरिट लिस्ट बघण्यासाठी भेटत आहे. तर चला, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित इथं कॅल्क्युलेट करा तुमचं मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतं. चला पुढील आपण जिल्ह्यांचा विचार करत आहोत. जर तुम्हाला हे PDF पाहिजे असेल, ठीक आहे, जे आपण हे PDF तयार केलेलं आहे, हे PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय, टेलिग्राम चॅनल नाही तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन घ्या, जेणेकरून जसं हा जो माझा व्हिडिओ बनवू होईल मी PDF बनवेल आणि तुम्हाला त्या ग्रुपवरती उपलब्ध करून देईल. ठीक आहे, तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन घेऊ शकता. तिथे तुम्हाला हे PDF मी देऊन टाकेल. ठीक आहे, चला पुढे जर विचार केला रत्नागिरी जागा जर विचार केला तर 185 अर्ज एकूण आले होते, 36,817 अर्ज आणि त्यानुसार कॅटेगरीनुसार इथे मेरिट लिस्ट तुम्हाला दिसत असेल. ओपन, ओबीसी, विजय, त्यानंतर एनटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी. ठीक आहे, तर या सर्व कॅटेगरीनुसार किती मेरिट जाऊ शकतं आपण इथं मांडलेले तुम्ही बघू शकता. बुलढाणा जिल्हा जागा एकूण होत्या 49 आणि अर्ज आलेत 9,809 अर्ज. ठीक आहे, तर अशा प्रकारचं कॅटेगरीनुसार इथं त्यांचं किती मेरिट जाऊ शकतं सर्व कॅल्क्युलेशन करून आपण हे मेरिट लिस्ट तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे जे कट ऑफ असणार आहे मित्रांनो अंदाजित असणार आहे, पुन्हा सांगतोय. ठीक आहे, तर आपल्या अंदाजानुसार जे आपण कट ऑफ तयार केलेलं आहे, ठीक आहे, त्यानुसार एवढं कट ऑफ जाऊ शकतं कारण भरपूर विद्यार्थ्यांची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. जर विचार केला नोट्ससाठी आपल्याकडे भरपूर विद्यार्थी जॉईन होते, त्यांना किती मार्क्स मिळाले ते आपल्याकडे सर्वच्या सर्व उपलब्ध झालेत. त्यासोबत भरपूर विद्यार्थी संपर्कात होते, त्यांना आपण संपर्क पुन्हा करून त्यांना किती मार्क्स मिळाले, स्कोर किती झालाय, सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे. ठीक आहे, त्यानुसार आपण ही सर्व कट ऑफ लिस्ट काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला पुढे जर विचार केला सिंधुदुर्ग, तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जागांचा विचार केला 143 जागा होत्या. यवतमाळ जिल्ह्यासाठी 129 जागा होत्या. इथे फॉर्म आलेत 27,076, इथे फॉर्म आलेत 21,288. यामध्ये थोडे इकडे जास्त फॉर्म आलेले दिसत आहे. कॅटेगरीनुसार किती मेरिट लागू शकतं त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे सर्व कॅटेगरीची. आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुम्हाला सांगितले कसं कॅल्क्युलेट करायचं आणि त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला जागा इथं दिलेला आहे, अर्ज दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्या अंदाजानुसार किती मेरिट जाऊ शकतं सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. यवतमाळ जिल्ह्याचं थोडं हाय मेरिट लागू शकतं सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा. ठीक आहे, कारण यामध्ये जर विचार केला तर आपण भरपूर विद्यार्थ्यांशी बोलणं केलेलं आहे. पेपर कसा गेला, पेपर कसा होता, सविस्तर गोष्टी आपण मांडलेल्या आहेत आणि त्यानुसार इथं मेरिट काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला पुढील जिल्ह्यांचा आपण विचार करूया. गोंदिया जिल्ह्याचा जागा एकूण जर विचार केला तर 60 जागा होत्या, अर्ज 9,330 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. आणि जर विचार केला तर आपल्याला मेरिट या दरम्यानमध्ये बघण्यासाठी भेटू शकतं. ओपनचं थोडं कमीच लागणार आहे यावर्षी, इथं 164 ते 170च्या दरम्यानमध्ये जाऊ शकतं. ओबीसीचं, त्यानंतर विजय, त्यानंतर एनटी, त्यानंतर एसबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी ह्या सर्व कॅटेगरीचं इथं मेरिट दिलेलं आहे. तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं तेही सांगितले, त्यानुसार कॅल्क्युलेट करा. सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर इथं 153 जागा होत्या, 30,436 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आणि बाकीच्या सर्व कॅटेगरीनुसार इथं आपल्याला मेरिट दिलेलं आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करत चालायचं आहे मित्रांनो. चला पुढे अशा प्रकारची सर्व माहिती इथं दिलेली आहे बघा. कॅटेगरीनुसार एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या कॅटेगरीचं इथं मेरिट समजून येणार आहे. नाही तर व्हिडिओ स्टॉप करा आणि व्यवस्थित इथं बघून घ्या. आणि महिला आरक्षणाअंतर्गत नाही तर इतर आरक्षणाअंतर्गत कॅल्क्युलेट करायचं असेल तर -2 -4चा आपण इथं फरक घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचं मेरिट सर्व ठरवा किती जाऊ शकतं. चला पुढील आपण ज्या जिल्ह्यांचा आहे त्याचा विचार करूया. तर तुमच्या कॅटेगरीनुसार आणि जिल्ह्यानुसार व्यवस्थित तुम्ही इथं मार्क्स बघितले असतील. चला जिल्ह्यांचा विचार केला. भंडारा जिल्ह्याचा
विचार केला तर जागा होत्या 67 अर्ज आलेत, 12,230 अर्ज, जेणेकरून इथं जे मेरिट आहे थोडं हाय जाण्याची शक्यता असणार आहे. 172 पर्यंत मेरिट जाऊ शकते मित्रांनो. ठीक आहे, ओपन कॅटेगरीचं सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं, ओबीसीचं 156 ते 160च्या दरम्यानमध्ये अशा प्रकारच्या कॅटेगरीनुसार तुम्ही तुमचं मेरिट इथं बघू शकता. त्यानंतर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर 98 जागा होत्या, अर्ज 19,306 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. इथे जर विचार केला ओपनचं मेरिट किती जाऊ शकतं, ओबीसीचं, त्यानंतर विजे, एनटी, एसबीसी, त्यानंतर बाकीच्या सर्व कॅटेगरीचं मेरिट अशा रीत्या जाऊ शकतं असं मला वाटतं. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तर व्हिडिओ स्टॉप करून हे मेरिट बघू शकता मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जर विचार केला उस्मानाबाद. ठीक आहे, तर उस्मानाबादचा जर विचार केला तर जागा 110 अर्ज, 19,666 अर्ज, त्यानुसार आपलं मेरिट इथं दिलेलं आहे. ओपन, ओबीसी, विजे, एनटी, त्यानंतर एसबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी या कॅटेगरीचं, यानुसार इथे मेरिट जाऊ शकते मित्रांनो. ठीक आहे, हे पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जो ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपला जॉईन होऊन घ्या. तिथे तुम्हाला हे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी भेटून जाणार आहे. सोलापूरचा जर विचार केला जागा 197 अर्ज, 58,976, तर इथे सुद्धा थोडं हाय मेरिट जाण्याची शक्यता असणार आहे. ओपनचा जर विचार केला तर 170 ते 174 यामध्ये जाऊ शकतं. ओबीसीचा विजे, त्यानंतर एनटी, त्यानंतर एसबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी या कॅटेगरीनुसार इथं एवढे मेरिट जाण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जर विचार केला लातूर आणि कोल्हापूर. ठीक आहे, तर या दोन जिल्ह्यांचा आता विचार करूया. जागा 63 अर्ज, 8,031, त्यानुसार इथं मेरिट थोडं कमी लागण्याची शक्यता असणार आहे ओपनचं, परंतु एससी, एसटी याचं मेरिट इथं थोडं हाय लागण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो. आणि बाकीच्या कॅटेगरीचं मेरिट इथं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, पुढे जर विचार केला कोल्हापूर जिल्ह्याचं 56 जागा, 11,843 अर्ज, इथे सुद्धा या जिल्ह्याचं आणि या जिल्ह्याचं सारखं मेरिट लागण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्यानुसार तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यानुसार तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या आरक्षणानुसार असेल नाही तर सर्वसाधारणनुसार असेल तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. पुढे आपण नांदेड जिल्हा याचा विचार करूया आणि धुळे जिल्ह्याचा विचार करूया. धुळ्याचं मेरिट थोडं जास्त लागण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो, आणि त्यासोबत नांदेडचा जर विचार केला तर थोडं कमी लागण्याची शक्यता असणार आहे. ओपन, ओबीसी, बाकीच्या कॅटेगरीचं सर्व मेरिट इथं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशाच प्रकारचं धुळे जिल्ह्यासाठी इथं जर विचार केला तर 170 ते 74 या दरम्यानमध्ये लागू शकतं, आणि बाकीच्या कॅटेगरीचा विचार केला तर अशा प्रकारचं मेरिट इथं लागू शकतं. सर्व कॅटेगरीचं थोडंसं हाय बघण्यासाठी भेटणार आहे इथं, बाकी एवढा फरक नसणार आहे. ठीक आहे, तर चला हे सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं सांगतोय, पुन्हा सांगतोय तुम्हाला, सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं सांगतोय. यामध्ये महिलांसाठी -2 करायचा, आरक्षणांतर्गत जर केला असेल तर -4 करायचं, चुकून इथं +2 होऊ शकतं मित्रांनो, याच्यावरती जाण्याची दाट शक्यता नसणार आहे. ठीक आहे, चला पुढे विचार केला परभणी, नंदुरबार. जर परभणीचा विचार केला तर 105 जागा होत्या, 21,433 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. नंदुरबारचा जर विचार केला तर 54 जागा होत्या, अर्ज 11,123 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. त्यानुसार प्रत्येक कॅटेगरीचं इथं मेरिट दिलेलं आहे. साधारणतः इथं सेम मेरिट लागण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानुसार इथं मेरिट दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. फक्त जर विचार केला नंदुरबारचं, तर नंदुरबार इथे जर विचार केला तर एसटी या कॅटेगरीचं थोडंसं मेरिट जास्त लागू शकतं, कारण नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा आहे, तिथे एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते जास्त आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानुसार जर विचार केला नंदुरबारचं एसटीचं मेरिट थोडंसं जास्त लागू शकतं, बाकी एवढा फरक नसणार आहे, 2-4 मार्काचा फरक असणार आहे, परंतु नक्कीच इथं जास्त मेरिट लागू शकतं एसटी या कॅटेगरीचं. ठीक आहे, बाकीच्या कॅटेगरींचा असा समावेश असू शकतो, तुम्हाला स्क्रीनवरती सर्व माहिती इथं दिसत असेल. चला पुढे जर विचार केला हिंगोली, त्यानंतर जळगाव. तर जळगावला जर विचार केला तर 208 जागा होत्या, भरपूर जागा होत्या, 48,336 अर्ज आले होते मित्रांनो. या रीते तिथं मेरिट लागू शकतं. हिंगोलीचा जर विचार केला तर 76 जागा होत्या, 13,401 अर्ज आलेले आहेत मित्रांनो, आणि त्यानुसार इथं एवढं मेरिट लागू शकतं. हिंगोलीचं थोडंसं कमी मेरिट लागेल आणि जळगावचं थोडं हाय मेरिट लागेल मित्रांनो. ठीक आहे, त्यानुसार कॅटेगरीनुसार सर्व कॅटेगरींचे इथे मेरिट दिलेले व्यवस्थित बघून घ्या, आणि त्यानुसार तुम्ही आपलं स्वतःचं मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतं, कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला सांगितलंय, पुन्हा सांगण्याची गरज नाही आहे मित्रांनो. इथे जर विचार केला तर जळगावमध्ये इथं काय होणार आहे, एससी, एसटी. ठीक आहे, इकडे जर हिंगोलीचा विचार केला तर एससी, एसटीचं मेरिट इथं जास्त लागणार आहे, आणि इकडे जर विचार केला जळगावला तर इथे कमी लागणार आहे, कारण तिकडे फॉर्म कमी आलेत मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे. ठीक आहे, त्यानुसार जर विचार केला एससी, एसटी, हिंगोलीचं मेरिट थोडं जास्त लागू शकतं, आणि जळगावचं एससी, एसटी या विद्यार्थ्यांचं मेरिट कमी लागू शकतं. बाकी जर विचार केला ओपन, ओबीसी इकडे मेरिट जास्त लागणार, ओपन, ओबीसी इकडे मेरिट कमी लागणार, अशा प्रकारचं इथं असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जर विचार केला औरंगाबाद जिल्ह्याचं. ठीक आहे, औरंगाबादचा जर विचार केला तर जागा 161, अर्ज 32,084. मुंबई शहरचा जर विचार केला तर हे पुढे बोलूया, कारण यामध्ये खूपच फरक आहे. औरंगाबादचा जर विचार केला तर थोडंसं मेरिट जास्त लागण्याची शक्यता असणार आहे, 176 पर्यंत जाऊ शकतं. तेवढं 176 पण नाही जाणार, परंतु 172 ते 178 या दरम्यानमध्ये मेरिट जाण्याची शक्यता असणार आहे. ठीक आहे,
त्यानुसार ओबीसीचं थोडं 170 का येऊ शकतं, 170 ते 174 या दरम्यानमध्ये आपलं मेरिट जाऊ शकते मित्रांनो. आणि बाकीच्या कॅटेगरीचं सेम असण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं औरंगाबादचं असणार आहे. आणि जर मुंबई शहराचा जर विचार केला तर मेरिट कमी लागेल असं तुम्ही बसू नका या भ्रमात की मुंबई शहराचं मेरिट कमी लागेल. तर मुंबई शहराचं मेरिट थोडं जास्तच लागण्याची शक्यता असणार आहे. कॅटेगरीनुसार इथं मेरिट दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानुसार इथं मेरिट लागण्याची दाट शक्यता. बघा, जालना जिल्ह्याचा विचार केला, मुंबई उपनगर जिल्ह्याचा विचार केला तर इथे फॉर्म आलेत 118 जागांसाठी 17,886 फॉर्म. आणि इथं जर विचार केला तर 43 जागांसाठी 7,689 फॉर्म. तर यासाठी जर विचार केला कॅटेगरीनुसार इथं मी दिलेलं आहे मेरिट लिस्ट, जवळपास इथं सेम मेरिट लागण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो. इथे टायपिंग मिस्टेक झालेले 155 झालेले मित्रांनो. तर 155 कधी लागणार नाहीये, 156 आहे आपल्याला इथं समजून चालायचं आहे. थोडक्यात इथं टायपिंग मिस्टेक झालेले तुम्ही समजू शकता. ठीक आहे, त्यानुसार इथं मेरिट लागण्याची दाट शक्यता आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करा व्यवस्थित. कॅटेगरीनुसार आपल्या मताने इथं किती मेरिट जाऊ शकतं त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो. सर्व कॅटेगरींचा सर्व जिल्ह्यांनुसार फॉर्मनुसार मार्कांनुसार आपण हे मेरिट काढलेले मित्रांनो. जवळपास आपल्याला ही माहिती गोळा करण्यासाठी 2 ते 3 तासाचा वेळ लागलेला आहे मित्रांनो. त्यासाठी फक्त या व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे, जेणेकरून आम्हाला थोडंसं मोटिवेशन भेटेल. पुढे जर विचार केला तर बीड जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचा आपण विचार करूया. बीड जिल्ह्यासाठी मेरिट थोडा हाय जाण्याची शक्यता असणार आहे. 187 जागा होत्या, 48,772 अर्ज आलेत मित्रांनो. ओपन कॅटेगरीचं 172 ते 176 या दरम्यानमध्ये लागू शकतं. आणि बाकीच्या कॅटेगरीचं मेरिट इथं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर जागा 65,12,129 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. थोडंसं यापेक्षा कमी मेरिट लागलेलं बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो सर्व कॅटेगरीमध्ये. आणि एसटीचं इथं अजून थोडं कमी लागण्याची शक्यता असणार आहे. 148 ते 152 या दरम्यानमध्ये तुमचं मेरिट असण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानुसार तुम्ही इथं तुमचं मेरिट इथं कॅल्क्युलेट करू शकता. आरक्षणाअंतर्गत महिला वगैरे ज्या पण असतील त्यानुसार तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता. सर्व कॅटेगरीचं अंदाजे तिथं मेरिट दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, यामध्ये जास्तीत जास्त +2 होऊ शकतात, नाही तर +-2 इथं होऊ शकतात. ठीक आहे, चला पुढे जर विचार केला नागपूर पालघर जिल्ह्याचा विचार करूया. नागपूरसाठी 177 जागा अर्ज जर विचार केला तर 57,872 अर्ज आलेले आहेत. पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर 142 जागा अर्ज जर विचार केला तर 13,238 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. त्यानुसार जर विचार केला तर नागपूर जिल्ह्याचं मेरिट खूपच जास्त लागण्याची दाट शक्यता असणार आहे. जरी सर्व कॅटेगरींचा विचार केला तर फक्त SC ST या कॅटेगरीचं थोडंसं मेरिट कमी लागेल, बाकीच्या कॅटेगरीचं मेरिट जास्त लागण्याची शक्यता असणार आहे. इथं जर विचार केला तर SC ST या कॅटेगरीचं मेरिट थोडं कमी लागेल आणि इतर कॅटेगरींचंही मेरिट थोडं कमी लागण्याची दाट शक्यता असणार आहे. कॅटेगरीनुसार मेरिट इथं दिलेलं आहे, कितीपर्यंत जाऊ शकतं सर्व माहिती इथं दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, नंतर व्हिडिओ थांबून तुम्ही व्यवस्थित ही माहिती वाचून घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जर विचार केला तर बघा चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचा आपण बघत आहोत. चंद्रपूरसाठी जर विचार केला तर 167 जागांसाठी 56,930 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. मेरिट थोडा हाय जाण्याची शक्यता असणार आहे. 174 ते 180च्या दरम्यानमध्ये. इथं सुद्धा 172 तुम्ही कॅल्क्युलेट करून चाला आणि 178 तुम्ही इथं कॅल्क्युलेट करून चाला ओपनचं सर्वसाधारणचं मेरिट. ठीक आहे, आणि यामध्ये जर विचार केला तर जास्त काही बदल होऊ शकत नाहीये. माझ्या अंदाजानुसार इथं +2 नाही तर -2 जास्त दाट होण्याची शक्यता असणार आहे. आणि कॅटेगरीनुसार इथं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. यामध्ये जास्त काही बदल नसणार आहे. सर्व कॅटेगरीसाठी इथं एवढंच मेरिट लागण्याची दाट शक्यता असणार आहे. वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर 78 जागा आहे. 78 जागांसाठी 9,927 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. इथं जर विचार केला तर कमी इथं आपल्याला मेरिट लागलेलं बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. आणि SC STचा अजून जास्तच कमी इथं बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानुसार इथं तुम्ही बघू शकता तुमचं किती मेरिट जाऊ शकतं, कसं कॅल्क्युलेट करायचं सविस्तर माहिती इथं दिलेली आहे मित्रांनो. त्यासोबत सर्व आपण कॅटेगरीनुसार सर्व जिल्ह्यांचं मेरिट बघितलेलं मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हाला पोलीस भरतीसाठी आपण जी टेस्ट सिरीज चालू केली त्याविषयी माहिती सांगत आहे. टेस्टचं स्वरूप तुम्हाला इथं दिलेलं आहे. टेस्टचं स्वरूप आणि माहिती एवढं काय माहिती इथं तुम्हाला दिसत नसेल, परंतु जी टेस्ट असणार आहे खूपच चांगली असणार आहे. तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये आणि पेपर होईपर्यंत या टेस्ट सिरीज आपल्याला भेटणार आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा खूपच जास्त फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच ही टेस्ट जॉईन करू शकता. सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. टेस्ट जॉईन करायची असेल तर 149 रुपयाचं वन टाइम पेमेंट ठेवलेलं मित्रांनो. एकदाच पेमेंट करायचं आणि तुम्हाला या टेस्ट रोज एक सोडवण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं प्रॅक्टिस करण्यासाठी काही घेण्याची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारची या टेस्ट सिरीज विषयी माहिती आहे. नोट्सबद्दल माहिती द्यायचं म्हटलं तर नोट्स आपण सर्व विषयांच्या काढत असतो, सर्व भरतींच्या नोट्स काढत असतो. आता आरोग्य सेवक, आरोग्य विभाग, त्यासोबत ग्रामसेवक, त्यानंतर जर विचार केला कृषी सेवक,
या सर्व भरत्यांच्या आपण कृषी संदर्भात जे तांत्रिकच्या नोट्स असतात एवढ्या IMP नोट्स काढलेल्या आहेत, तर सर्व टॉपिकनुसार आपण नोट्स काढलेले आहेत मित्रांनो. खूपच महत्त्वाच्या IMP नोट्स असणार आहे. या नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय, नंबर देत आहे 3964 ठीक आहे, 914964 या मोबाईल नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला SMS करायचा. आम्हाला कोणत्या भरतीच्या नोट्स पाहिजे त्या भरतीचं नाव सांगायचं, एक्झामचं नाव सांगायचं आणि नोट्स हवे आहेत एवढा SMS करायचा. नोट्सबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक व्हिडिओला लाईक करून घ्या. तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. विद्यार्थ्यांनी काय करायची, एक गोष्ट सर्वच विद्यार्थ्यांनी करायची. तलाठी भरतीचं मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतं स्वतःचा अंदाज तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून मलाही समजेल कोणत्या विद्यार्थ्याचा काय अंदाज आहे. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्यासोबत त्या विद्यार्थ्याने कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता, जिल्ह्याचं नाव, कॅटेगरीचं नाव आणि त्याला किती मार्क्स मिळाले ते मार्क्स कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा. जिल्ह्याचं नाव, कॅटेगरीचं नाव आणि त्यासोबत किती मार्क्स मिळाले कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर चला, सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करून घ्या. सोबत चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बिल ती लाईक क्लिक करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.